आज आपणाशी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीप्रसंगी अपक्ष उमेदवार उभे असलेले सागर अशोक पावसे हे आपणाशी समाजमानाचा वेल या विषयावर आपल्याशी बातचीत करणार आहेत। पावसे साहेब, आपण या निवडणुकीमध्ये कोणता अजेंडा घेऊन उभे राहिलेला आहात? या प्रभागामध्ये गेली 30-35 वर्ष तीच समस्या लोकांच्या, पाण्याच्या असू देत, तुंबलेले गटार असू देत, रस्त्याचे खड्डे असू देत, आणि या भागात कोणतीही स्वच्छता नसल्याने मी या प्रभागामध्ये लोकांनी केलेल्या माझ्या कामावर असलेला विश्वास ठेवून मी या प्रभागामध्ये लोकांच्या आग्रहाखातर आणि जनतेने मला, माझ्या मित्रांनी, माझ्या मंडळातील सर्व मंडळातील मुलांनी मला उभा राहण्याकरता संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। वॉर्डाचा आता आपण अभ्यास करता, साधारणतः आपलं लोकमत या ठिकाणी तुल्यबळ आहे। त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं चिन्ह आहे एअर कंडिशन। त्या एअर कंडिशनमुळे विरोधकांच्या आपण त्यांना विरोधकांना गार करणार का? आता मी काय गार करण्यापेक्षा जनताच त्यांना गार करत, असं जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ते विरोधकांना गार करतील असं संपूर्ण प्रभागामध्ये चित्र आहे। आतापर्यंत आपण केलेल्या कार्याचा आढावा मला थोडक्यात सांगा। यापूर्वी मी सागर पावसे मित्र समूह असू दे, मी 2016 साली भाजपातर्फे निवडणूक लढवलेली होती। 2017 मध्ये मला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं। त्यानंतर मी माझ्या कोणत्याही कामात खंड न ठेवता सलग 8-9 वर्ष सातत्याने लोकांच्या सेवेसाठी समोर जाते। माझ्या प्रभागामध्ये लोकांना एकाच जागी सर्व सोयी सुविधा मिळावी याकरता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण 1 महिन्याचा कॅम्प लावलेला आहे। त्यामध्ये लोकांना रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, आभा कार्ड असो, या सर्व एकाच जागी सुविधा उपलब्ध करून दिल्या। तसेच आपण महिलांकरता आपल्या इथे आरोग्य शिबिर दर महिन्याला घेत असतो। त्या शिबिराद्वारे लोकांना आजारावर मात करण्याकरता, त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत याकरता आपण त्यांना शिबिराद्वारे आणि नामवंत डॉक्टरांना बोलावून त्यावर त्यांची आरोग्याची काळजी घेत असतो। सातारा नगरपालिका इलेक्शन मध्ये आता अपक्ष उमेदवार उभे असले, त्यांचं चिन्ह आहे एअर कंडिशन। सागर अशोक पावसे यांच्याशी आपण प्रदीर्घ चर्चा केली, तर खरोखरच त्यांचा वाढता पाठिंबा आपण पाहिला तर जनमानसात त्यांचा नावलौकिक चांगला आहे। त्यांना पुढील वाटचालीस आमच्या पवन न्यूज तर्फे व टॉप 11 तर्फे हार्दिक शुभेच्छा।